नमस्कार प्रेक्षकांनो, ठरले तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर अस्मिताच्या आता चोर ओटीच्या कार्यक्रमात प्रिया नवीन काय गोंधळ घालेल, ज्यामध्ये आता अस्मिताच्या जीवावर सुद्धा उठायला ती मागे पुढे बघत नाही आहे आणि त्याच वेळेला आता त्या सगळ्या संकटातून सायलीने कशा पद्धतीने अस्मिताला वाचवलं आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया। आता सायलीला घरात सगळ्यात आधी खूप जास्त महत्त्व दिलं जाते। सायली ही प्रत्येकाचं मन जिंकतच असते, पण आता पूर्णाची विशेषता आता या सायलीच्या चक्क प्रेमातच पडलेली असते, कारण सायली जे काही करते ते अगदी त्यांच्या संस्कारात असतं तेच करत असते। पण इथेच ती प्रिया ती सगळं काही विरुद्ध करत असते। म्हणजेच प्रिया कधीच ज्यामध्ये कोणतेच गुण प्रियाच्या अंगातले सरळपणे स्पष्टपणे दिसत नसतात आणि त्यामुळेच आता खूप जास्त भीती जी आहे ती आता वाटत असते, ती म्हणजे आता प्रियाला। खरं तर प्रिया हे पाहत असते की खूप गोडवा गायला जातोय, पण हा गोडवा सायलीचा का गायला जातोय हे तिला कळत नसतं। पण सायलीने आता सगळ्यांचंच मन जिंकलेलं असतं। कल्पनाची आणि कल्पना या दोघीही जणी ज्या असतात त्या आता सायलीच्या बद्दल सगळं काही चांगलंच बोलत असतात। आता कल्पनाला सुद्धा जरी ती दाखवत नसली तरी सुद्धा सायलीची खूप जास्त काळजी वाटते, कारण काही झालं तरी सायली जी आहे ती प्रत्येक वेळेला घरात सगळ्या गोष्टी सावरून घेत असते आणि त्यामुळेच आता कल्पनाने खरं तर तिला मनातून तर स्वीकारलेलं असतं, पण ते अजूनही जगजाहीर केलेलं नसतं। तर इथे मात्र जी प्रिया असते तिचं मन तिला खात असतं की या घरात मला काडी मात्र ही किंमत दिली जात नाही आहे, पण या मागचं खरं कारण तर तीच तर असते। आता सगळ्यांमध्येच तिला कमी लेखलं जात असतं, कारण ती घरामध्ये कुठेही लक्ष देत नसते, कोणत्याही कामामध्ये ती आता मदत देखील करत नसते। बिचारी सायलीस हे सगळं घर सांभाळत असते, पण त्याबद्दल तिला काहीच वाटत नसतं। तर इकडे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाची जी असते तिने आता ठरवलेलं असतं की अस्मिताच्या चोरोटीचा कार्यक्रम करायचा। मग आता अस्मिताची चोरोटी करायची म्हटल्यावर घरात आता कोणालाही न बोलवता फक्त आपल्यातल्या आपल्यात ही चोरोटी भरायची, म्हणजेच फक्त सुमन आणि त्याचसोबत प्रतिमा यांनाच फक्त या चोरोटीचं आमंत्रण द्यायचं। आणि एकदा का सगळ्यांना कळलं की आपली अस्मिता प्रेग्नेंट आहे का, मग आपण बघूया बाकी कोणाला सांगायचं आहे ते, पण हा चोरोटीचा कार्यक्रम हा घरातल्यांमध्येच केला जातो असं देखील आता पूर्णाची म्हणत असतात। त्याच वेळेला आता जी सायली असते तिला याबद्दल काहीच माहीत नसतं, पण प्रियाच्या डोक्यात तर बऱ्याच कल्पना ज्या आहेत ते आता सुरू असतात। म्हणजेच तिला आता या सगळ्यामध्ये काटा काढायचा असतो, तो म्हणजे सायलीचा काटा काढला तरच सायली या सगळ्यांच्या मनातून उतरू शकते हे प्रियाला माहिती असतं आणि म्हणूनच प्रिया आता ठरवते की या सायलीचा काटा काढायलाच हवा, जेणेकरून आता ती सगळ्यांच्या मनात जी काही बसली आहे ती एका फटक्यात उतरेल असाच तिच्या आता डोक्यात विचार सुरू असतो। आणि आता त्याच परीने तिचे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात, त्यासाठी ती खूप जास्त अशी मेहनत घेत असते। खरं तर आता घरात चोरोटीचा कार्यक्रम असतो म्हणून खूप जास्त तयारी जोरात सुरू असतानाच सायली जी आहे ती खरं तर बाहेर चाललेली असते। यामध्ये मुद्दामून प्रिया सायलीला इन्व्हॉल्व करायचं ठरवते, जेणेकरून या सायलीचा काटा काढता येईल, हाच यामागचा उद्दिष्ट असतो आणि ती त्याप्रमाणेच आता सगळं काही काम करत असते। खरं तर बिचारी सायली जी आहे ती बाहेर निघालेली असते, अर्जुनसोबत आता कुठे जास्तीत जास्त वेळ तिला स्पेंड करता येणार असतो, पण त्यामध्ये सुद्धा आता आडवी येण्याचं काम प्रियाने केलेलं असतं। प्रिया मुद्दामून सांगत असते की घरात इतका मोठा आपला कार्यक्रम आहे, त्यासोबत एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला हजर न राहता तू हे जे काही करतेस ना ते खूप चुकीचं करतेस। त्यावेळेला सायली विचारते की नेमकं काय आहे घरात। त्याच वेळेला आता समजून जातं की घरात जो आहे तो आता चोरोटीचा कार्यक्रम आहे, चोरोटीचा घरात कार्यक्रम आहे आणि घरातली मोठी सून घराबाहेर पडते। मग आता सायलीला वाईट वाटतं आणि सायली आता त्या चोरोटीच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं ठरवते आणि त्यामुळेच लगेच ती आनंदाने या सगळ्या
स्वयंपाकाची यादी वगैरे बनवायला घेते, कारण तिला आता हे सगळं काही करणं गरजेचं वाटत असतं. आणि म्हणूनच ती आता ठरवते की चला आपण जे आहे ते आता या कामाला लागायला हवं. पण इथे अस्मिताचं भलतंच सुरू असतं. अस्मिताला आता काही झालं तरीसुद्धा पूर्ण यादी बनवायची असते, कारण तिला तर आता हे कधी एकदा प्रोग्राम होतोय असं झालेलं असतं. तिला आता शॉपिंग वगैरे करायची असते. नेहमीप्रमाणेच तिची आता पहिल्यांदा शॉपिंगकडेच धाडत निघते. तर इकडे आता जो अर्जुन आणि त्याचसोबत जी सायली असते ती आता अचानक कोर्टात केस लागल्यामुळे केसला गेलेले असतात. पण घरी आल्यानंतर आपली सायली जी आहे ती पुन्हा एकदा तयारीला लागणार असते. आता प्रियासुद्धा त्यांच्यासोबत गेलेली असते, कारण कोर्टात काय होईल हेच तर तिला मुळात पाहायचं असतं. आणि त्यासाठी ती आता पुढचा मागचा विचार न करता पहिल्यांदा त्या कोर्टात जाते. आणि ती आता पूर्णपणे तयारीनिशी गेलेली असते, कारण तिला माहिती असतं की आता मोठा बॉम्ब फुटणार आहे. म्हणजेच जो खरं तर महिपत आहे त्यानेच तर तिला सांगितलेलं असतं की आज खरी मजा येणार आहे. त्यामुळे आता तीसुद्धा खूप जास्त खुश असते. त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतो की जी सायली आहे ती तर आता अर्जुनला म्हणत असते की नेमकं काय होईल, म्हणजेच मला असं का वाटत आहे की काहीतरी घडणार आहे. त्यावर आता जो अर्जुन असतो तो सायलीला म्हणत असतो की तू जरा देखील काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, तू काळजी करण्याचं कारणच नाही आहे. तर आता कारण अर्जुनकडे खूप मोठा असा पुरावा असतो आणि त्यामुळेच आता तो ठरवतो की आपल्याकडे पुरावा तर आहे, मग घाबरायचं काय कारण आहे. आणि त्यामुळे आता तो सायलीला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस. इकडे मात्र दामिनी जी आहे ती कोर्टात खूप जास्त मचमच करत असते आणि तिला ही जी केस आहे ती आटोपती घ्यायची असते आणि त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. आणि म्हणूनच ती ठरवते की आता जज समोर ती म्हणत असते की जो अर्जुन सुभेदार आहे तो उगाचच कोर्टाचा वेळ फुकट घालवत आहे आणि त्यामुळे तो आता दिशाभूलसुद्धा करतो या केसमध्ये. अवघ्या 2 वर्ष ही केस चालू आहे असं जज देखील म्हणतात. तर आता हे सगळं बोलल्यानंतर इकडे मात्र जज आता सुनावणी करून सांगतात की या सगळ्याचा शेवटचा निकाल हा याच महिन्याच्या शेवटी लागेल, त्यामुळे ही केस जास्त ताणायची नाही आहे असं देखील सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही बोलल्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इकडे सायली आणि अर्जुन घरी येतात. सायली आणि अर्जुन जेव्हा घरी येतात तेव्हा आता पुन्हा एकदा सायली आपल्या कामाला लागते, कारण आता घरात चोरओटीचा कार्यक्रम असतो. चोरओटीच्या कार्यक्रमात आता सगळं काही व्यवस्थित करायचं असंच तिचं सुरू असतं आणि त्यासाठी तिने पूर्ण तयारीसुद्धा केलेली असते. आणि त्याच वेळेला मात्र आता इथे अस्मिताची खूप जास्त चिडचिड होत असते, कारण तिला असं वाटत असतं की आपल्या या प्रोग्राममध्ये इतका काही लक्ष या सायलीने द्यायला नको. पण ही सायली जी आहे ती सगळ्या कामात पूर्णपणे तयारीत असते आणि त्याच वेळेला सायलीला हे सगळं करायला खरं तर आवडतं. घरातल्यांची मनं तर ऑलरेडी सायलीने जिंकलेली असतात, मात्र ही जी प्रिया असते तिच्या डोक्यात आता भलत्याच कल्पना येत असतात. तिला माहिती असतं की आपण नक्कीच काही ना काही यामध्ये करू शकतो आणि त्यासाठी ती आता पूर्ण तयारीनिशी कामाला लागते. तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं जी सायली असते ती आता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाची प्रतिमा आत्यांना सुद्धा बोलवलं आहे ना. त्यावर आता पूर्णाजी म्हणत असतात की नाही, प्रतिमाला फोन करायचा आहे, पण तोपर्यंत तुम्ही तुमची कामं आवरून घ्या, आम्ही तो फोन करून घेतो. आणि त्याच वेळेला आता अस्मिताला सुद्धा छान तयार व्हायचं असतं. तर अस्मिता म्हणत असते की मी खूप छान तयारी करणार आहे. आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की अस्मिता ताई, मी तुम्हाला तयारी करायला येऊ का, कारण तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये खूपच सुंदर दिसायला हव्यात असं मला वाटतं. त्यावर मात्र आता जी अस्मिता असते ती म्हणत असते की मला तयार व्हायला तुझी गरज नाही आहे, मला तयार करायला तन्वी आहे ना, ती करेल मला तयार, मला बाकी बाहेरच्यांची कोणाची मदत नको असं देखील अस्मिता आता बोलते. त्यामुळे आता इथे खूप जास्त प्रिया जी आहे ती खुश झालेली असते, कारण तिला माहिती असतं की आपल्याला जे आहे ते खरं तर मिळालं आहे. आपल्याला जो मान हवा होता तो अस्मिताने दिलाय, पण आता या अस्मिताला सुद्धा ती मागे पुढे पाहत नसते, तिच्यासुद्धा जीवावर उठलेली असते. त्यानंतर
त्यानंतर आता सायली म्हणत असते की जाऊ दे, अस्मिताताईंना मी हे केलेलं आवडत नसेल तर ते जाऊ दे, पण मी बाकीकडे लक्ष देते. आणि म्हणूनच आता जी सायली असते ती बाकी घरातल्या कामांकडे लक्ष द्यायचं ठरवते. आणि त्याच वेळेला आता ती पूर्ण तयारीनिशी लागलेली असते. घरात काय काय गरज आहे, ओटीचं सामान, त्याच वेळेला 5 फळं, या सगळ्यांचं नियोजन ती करत असते. घरात खूप जास्त धावपळ सुद्धा असते. त्याच वेळेला आता पूर्णा आजी आणि त्याचसोबत कल्पना या दोघीही जणी आता इथे मात्र प्रतिमाला कॉल करतात आणि प्रतिमाला बोलत असतात की प्रतिमा, तुला आज इकडे यावं लागेल आपल्या घरी. तर आता प्रतिमा म्हणत असते की काय झालं आहे, काही प्रॉब्लेम झाला आहे का. रविराजांना सुद्धा ती लगेच बोलवून घेते प्रतिमा हाक मारून, कारण तिला असं वाटतं तन्वीने काही गोंधळ वगैरे घालून ठेवला आहे का. पण हा गोंधळ तन्वीने तर घातलेलाच नसतो. पण त्याच वेळेला आता त्या म्हणत असतात की अरे तसं नाही आहे रविराज, काय आहे ना की आपल्या घरात चोरओटीचा कार्यक्रम ठेवला आहे अस्मिताचा, म्हणूनच म्हटलं की प्रतिमा आणि त्याचसोबत सुमनला तू इकडे पाठवून दे चोरओटीच्या कार्यक्रमाला. त्यावर आता प्रतिमासुद्धा खुश होते आणि म्हणत असते की हो मी येते. त्याच वेळेला इकडे प्रिया जी असते ती आता तयार करायला गेलेली असते. ती म्हणजे त्या अस्मिताला ती छान मेकअप वगैरे करून देत असते. त्याच वेळेला आता मुद्दामून प्रिया जी आहे ती आता म्हणत असते की बघितलंच ना की ती सायली कशी पुढे पुढे करत होती, मला माहिती आहे तिची ही नेहमीची सवय आहे, पण मी पण तितकीच हुशार आहे. अस्मिता म्हणत असते बघितलंच ना ती कसं माझ्या देखील जवळ यायचा प्रयत्न करत होती, पण मी तिला तिकडनं घालवून दिलं आणि म्हणूनच तर आपलं हे काम फत्ते झालं. मला ना तिच्याकडनं काहीच करून घ्यायला आवडत नाही, असं देखील आता अस्मिता ही तन्वीलाच म्हणजे प्रियाला बोलत असते. तर आता प्रिया तिला छान तयार करते. तर इकडे आता जी कल्पना असते आता पूर्णाजींना म्हणत असते की खरंच या घरात सायली आहे म्हणून आपल्याला सगळ्याच गोष्टी किती व्यवस्थित जमतात ना. म्हणजे आपल्या सायलीने सगळं काही आता व्यवस्थितपणे मॅनेज केला आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी या प्रियाला खरंच जमत नाही. तो का असं करते आपली तन्वी, का ती या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आहे, मला हेच कळत नाही आहे. तिने जर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिला ना तर बरं होईल, असं देखील आता इथे कल्पना ही पूर्णाजींना म्हणत असते. त्याच वेळेला आता सायली इथे खूप छान खुश असते, ती तयारीत असते, कारण आता घरची जबाबदारी तिच्यावरच दिलेली असते ना. कारण तिला आता सामानांच्या यादीबद्दल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती असतं आणि त्यामुळेच आता ती बिचारी एकटीच त्या विमलला हाताशी घेऊन मदत करत असते. तेवढ्यातच आता सुमन आणि प्रतिमासुद्धा दारावर आलेल्या असतात. आता त्यांना आलेलं बघून खूप जास्त आनंद सायलीला झालेला असतो. सायली हातातली कामं सोडून प्रतिमाला जाऊन मिठी मारते, कारण प्रतिमा आत्या आल्यावर तिला एक वेगळाच आनंद होतो. प्रतिमा आल्यावर ती खूप जास्त खुश असते आणि ती म्हणत असते की बरं झालं प्रतिमा आत्या तुम्ही सुद्धा आलात, आता कार्यक्रमाला खरी मजा येईल. आणि त्यानंतर मात्र आता प्रतिमा सुद्धा म्हणत असते की काही प्रॉब्लेम आहे का, तुझ्या चेहऱ्यावर असं वाटत आहे. पण आता सायली आपल्या चेहऱ्यामागचं टेन्शन लपवत असते. तिला खरं तर जे काही कोर्टात घडलेलं असतं त्याबद्दल थोडं टेन्शन असतं, पण आता सायली त्यातून सुद्धा ते असं दाखवत नसते की काही झालं आहे. पण शेवटी आईचं काहीच ते तिला माहीतच असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच तिने विचारलेलं असतं. त्याच वेळेला आता सुमनसुद्धा येते आणि म्हणते की छान तयारी झाली आहे, पण आपली मेन उत्साही मूर्ती तयार आहे का. तर इथे अस्मितासुद्धा छान साडी नेसून तयार झालेली असते. सायली आता अस्मिताला पाहते. तर आता सायलीने पूर्ण तयारी केलेली असते, म्हणजेच सायलीने आता औक्षणाचं ताट, ओटीचं सामान सगळं काही तयार केलेलं असतं. पण त्याच वेळेला जी प्रिया असते ना तिच्या मनात आता एक चांगलीच आयडिया येते आणि त्यामुळेच आता ती ठरवते की काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ते आता या कार्यक्रमामध्ये मोठा गडबड गोंधळ करायचा, म्हणजेच या सायलीला नक्कीच घरातून बाहेर तरी काढतील, नाहीतर या घरात तिला आता नेहमीच तुच्छ लेखतील, असं काहीतरी करायला हवं. आणि म्हणूनच ती देवघरात जाते. देवघरात जाऊन ती तेलाचं भांडं घेऊन येते. मुद्दामून काही जागेवर तेल सांडते, जेणेकरून त्या तेलामधून घसरून
अस्मिता पडायला हवी आणि या सगळ्याचा आरोप जो आहे तो खरं तर सायलीवर यायला हवा, कारण सायलीनेच तर ही सगळी तयारी केलेली आहे. हाच यामागचा तिचा उद्दिष्ट असतो आणि त्यामुळेच आता ती पूर्ण तयारीनिशी कामाला लागते. ती तेल तर सांडते, पण आता तिला हे सगळं कृत्य करत असताना लगेचच रंगेहात पकडलं जातं. तिला आता रंगेहात पकडलं गेलेलं असतं. म्हणजेच तिला आता प्रतिमाने पाहिलेलं असतं की ती तेल सांडत आहे, पण प्रतिमा पाहून न पाहिल्यासारखं करते. तिला मुख्य म्हणजे प्रिया म्हणजे तिची तन्वी काय करते हे पाहायचं असतं आणि त्यामुळेच ती आताच्या घडीला शांत राहायचं ठरवते. तर इकडे अस्मिता छान तयार होऊन आलेलीच असताना आता तिथे तेल सांडलेलं असल्यामुळे अस्मिताचा पाय घसरतो आणि अस्मिता आता तिकडे पडणार तितक्यातच सायली जाऊन त्या अस्मिताला सावरते. आता अस्मिताचं बाळसुद्धा जाणार होतं आणि अस्मितासुद्धा जास्तच करून तोंडावर पडणार होती, पण तेव्हा सायलीने येऊन आता अस्मिताच्या बाळाचा आणि अस्मिताचा जीव वाचवलेला असतो. त्यामुळे आता अस्मिता तर सायलीकडे पाहतच राहते, पण त्याच वेळेला मात्र घरात इथे तेल कसं काय सांडलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर आता कल्पनाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की आता अस्मिता जर खरंच इथून पाय घसरून पडली असती तर तिच्या बाळाचं काय झालं असतं. या चोर ओटीच्या निमित्ताने काहीतरी वेगळंच अभद्र होऊन बसलं असतं असं देखील तिला वाटत असतं. पण त्याच वेळेला पूर्णाजी म्हणतात, पण इथे हे एवढं तेल कसं काय सांडलं, हे सगळं काही कोणी केलं आहे. त्याच वेळेला आता प्रियासुद्धा न ओळखल्यासारखंच करत असते, म्हणजेच ती असं दाखवत असते की तिला यामधलं काहीच माहिती नाही. पण त्यावेळेला आता प्रतिमा आणि त्याचसोबत जी विमल आहे तिने खरं तर हे सगळं काही पाहिलेलं असतं. त्याच वेळेला आता सगळीच जण आरोप जे आहेत ते करू लागतात ते म्हणजे सायलीवर, कारण सायलीने सगळी तयारी केलेली आहे आणि या धावपळीत तिने हे सगळं केलं आहे असंच प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यामुळे सगळीच जण आता सायलीवर रोख ठेवून बोलतात. सायलीला आता म्हणत असतात की तुला काहीच नाही वाटलं का हे सगळं करायला, जर तुला कामं जमत नसतील ना तर करू नको, पण ही असली कामं केली आहेस ना, त्यामुळे जर आता खरंच ती जर पडली असती ना तर कितीला पडलं असतं ते सगळं, असं देखील ओरडून ओरडून आता पूर्णा आजी आणि कल्पना सायलीला बोलत असतात. पण त्याच वेळेला आता जी सायली असते ती मात्र बिचारी शांत असते. त्याच वेळेला आता तिथे प्रतिमा येऊन बोलते. प्रतिमा म्हणत असते की तुम्हा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, खरं तर सायलीने हे सगळं केलेलंच नाही आहे. तेल सांडण्याचं काम जे आहे ते तन्वीने केलेलं आहे, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. आता प्रतिमाच बोलते म्हटल्यावर आता विश्वासच पूर्णाजींना बसलेला असतो. त्यामुळे आता पूर्णाजी म्हणतात, काय ग तन्वी, हे सगळं तू केलंयस का? तर आता प्रियाच्या तोंडात ना एकही शब्द निघत नसतो. अस्मिता भयंकर चिडलेली असते, कारण अस्मिताला असं वाटत असतं की प्रिया आपल्यासाठी किती काय काय गोष्टी करते, खरंच प्रिया खूप चांगली आहे असा विचार तिने करून घेतलेला असतो. पण आज तीच प्रिया आता तिच्या जीवावर उठलेली असते. हे जेव्हा तिला समजतं तेव्हा मात्र आता तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं आणि तिला समजत नसतं की आता आपण काय करावं. पण बिचारी सायली जी यामध्ये निर्दोष असते तिला प्रतिमा न्याय मिळवून देते आणि आता प्रतिमा पूर्णाजींना म्हणत असते की तन्वीचं हे खूप जास्त वाढत चाललेलं आहे, आता तिचं काय करायचं आहे ना हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, कारण हिचं हे जे काही प्रकरण आहे ते सध्याला वाढत चाललंय, खूप खोटं बोलते आणि हे सगळं करून हिला काय साध्य करायचं होतं, सायलीवर खोटे आरोप टाकायचे होते का? पण सायली बिचारी सगळं काही आपुलकीने करत होती, पण या सायलीवरच तिने आळ टाकायचा प्रयत्न केला. पण मला माहिती आहे ना, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, मगाशी मी बघितलं होतं हिच्या हातात ती तेलाची बॉटल होती आणि हिनेच ते तेल सांडलेलं आहे. प्रतिमाने आता सगळ्या काही काळ्या कांड्या सांगितलेल्या असतात पूर्णाजींना प्रियाच्या, त्यामुळे प्रिया भलतीच भडकलेली असते. तर आता पूर्णाजी काय नेमकं प्रियाचं करतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.